गेल्या 2 दिवसांपासून कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पुनत खोऱ्यावर निसर्गाचा कहर ओसंडून वाहत आहे। दिनांक 6 आणि 7 मे रोजी तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। या अनपेक्षित हवामान बदलामुळे आदिवासी वस्तीतील अनेक घरांची पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले। या वादळी वाऱ्यामुळे कांदा, बाजरी, मिरची, कोबी, कोथिंबीर आदी शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। बंधारपाडा, उमरगव्हाण आणि त्यास लागून असलेल्या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवला। या आपत्तीत बळीराजा पुरता हवालदिल झाला असून उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे ग्रामीण भागात वेळीच सूचना मिळाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, कळवण। दिलीप उत्तम पवार, राहणार कुठले आपण? भोवती पुण्यात नगर। काल वादळ आणि पाऊस जोरात होता, त्याच्यामुळे काय तुमच्या गावाला नुकसान झालेलं आहे का? बरेच नुकसान झाले। ते घराचे पत्रे उडाले आणि धान्य माझ्या भिजलं। 20 एक पोते बाजरी, तांद, काते, भात ते समजा भिजलं। हे पत्रे फुटले। काही बऱ्याच आमच्या गावामध्ये बरेच नुकसान झाले। नेमकं कशी नुकसान झालेलं आहे? पत्रे उडून गेले, पत्रे बाकी फुटून गेले, धान्य भिजलं आणि बरंच काहीतरी वेगवेगळे काते झाले। पंचनामा करून आणि लोक शासनाने दखल घ्यायला पाहिजे। आम्ही जे नुकसान झाले ते शासनाकडून मार्फत देण्यात यावी। काय भावराव लानू महाजन, राहणार कुठले आपण? बंधारपाडा। काय घडलं नेमकं? नेमकी अशा घडला तर पाऊस सुटणं, वादळपैकी सुटणे ते वाडा आम्ही 2च माणसं होतात घरी। आम्ही दपलून ती पोळाला गेलो तर तो पथरच माझ्या अंगावर पडणं। म्हणजे वादळ सुटल्यामुळे तुमचं घराचे पत्रे उडाले, ते पत्थर पडून तुम्हाला लागले का? पथर पडी लागला मला। आपला सरासरी किती नुकसान झालेलं आहे? तरी जवळजवळ 15-16 पथर फुटला आणि मार लागला। बिडार भिजला, धान्य भिजला, कांदा भिजण्यात। आपल्याला शासनाकडून काय मागणी आहे? मागणी आता अशी आहे, आमची ती दवाखान्यांना बी द्यावाला पाहिजे। काही